पुढचा जो पदार्थ घेतलाय तो म्हणजे फाफडा. हा मोठ्या आकाराचा फाफडा आहे आणि तुम्ही जर जवळ पाहिलं ना त्याच्यात हिंग आणि काळी मिरी वरनं टाकून दिलेली त्यांनी. आणि अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे पपईची ही चटणी आहे. पपई किसलेली आहे त्याची ही चटणी आहे. ही चवीला कशी लागेल हे काहीतरी नवीन आहे, हे काहीतरी भन्नाट आहे, खूप वेगळं आहे. चव घेऊया, चव महत्वाची, ते सगळं कसं लागेल त्याची. आणि सोबत त्याने आपल्याला जिलबी पण दिलेली आहे. ही जिलबी आहे, पापड आणि जिलबी हे कॉम्बिनेशन मस्त लागतं. मला उत्सुकता पापड्यावरती हे जे टाकलेलं आहे हिंग आणि काळी मिरी त्याची चव काय लागेल. पापडा मी याच्या आधी खाल्लेला आहे पण तो फार कोरडा लागतो म्हणून मी फारसा पापडाचा फॅन नाही आहे. पण अर्थातच एक काहीतरी वेगळा असा नाश्ता पापड आणि जिलबी. आणि दुसरी उत्सुकता मला या पपईच्या चटणी सोबतची आहे. तर पापडा आपण काय करूया, तोडूया. त्याच्यात आपल्याला हिंग आणि काळी मिरीचा जो घास पण येतोय, पापड्यासारखा पापडा आहे. चटणी बघूया. पापड्यामध्ये ओवा असतो जो एक मला गरमपणा देतो, हलकासा तिखटपणा पण देतो. आणि पपई आहे ना ती मला वाटतं त्यात थोडी तिखट मिरचीची पावडर आहे, साखर आहे. आपण साखरांबा कसा करतो ना तसं टेक्स्चर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, अपेक्षा करू शकता. चव अशी विशेष काही मला अशी खास सांगायची वाटली नाही. ठीक आहे, फार गोड नाही साखर आंब्यासारखं. ठीक आहे, म्हणजे मला असं काही वेगळं वाटलं नाही. हलकासा ओलसरपणा नक्कीच तुम्हाला त्या पापड्यामध्ये हा आणतो, ते मात्र नक्की आहे. आता पापड्याबरोबर मजा येते नेहमी जिलबी खाण्यासाठी. आपण एक घास पापड्याचा घेऊया आणि त्याच्यासोबत जिलबी खाऊन बघू. ही जिलबी थोडी पातळ वाटते, तुपातली वगैरे असं काही नाहीये. खासियत म्हणजे रंग नाही आहे याच्यात. बघूया गोड किती आहे. छान आहे, छान आहे, मला आवडली जिलबी. साधी जिलबी आहे, जास्त जाड नाही आहे आणि गोडसरपणा योग्य आहे. छान क्रिस्पी अशी जिलबी आहे. पातळ आहे ना म्हणून क्रिस्पी आहे, छान आहे.